संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे भाजप युवा मोर्चा प्रदेश सचिव दीपक काटे आणि त्यांच्या साथीदारांनी पूर्वनियोजितपणे शाईफेक करून भ्याड हल्ल्याचा प्रयत्न केला। या हल्ल्याच्या निषेधार्थ सांगलीत सायंकाळी मराठा क्रांती मोर्चा, सेवा संघ, संभाजी ब्रिगेडसह विविध संघटनांनी निदर्शने केली। संभाजी ब्रिगेड संघटना 28 वर्षांपासून कार्यरत आहे। संघटनेच्या नावातून कोणत्याही प्रकारे एकेरी उल्लेख होत नाही। महापुरुषांचे नाव संघटनेला, पक्षाला, शहराला, गावाला दिल्याची अनेक उदाहरणे आहेत। ज्या भ्याड व्यक्तीने हा हल्ला केला त्या व्यक्तीच्या संघटनेचे नाव शिव धर्म फाउंडेशन असे। मग हे नाव एकेरी आहे की आदरार्थी हा प्रश्न त्या भ्याड हल्लेखोरांनी आधी स्वतःला विचारला पाहिजे। विरोधी विचारसरणीच्या संघटनेचं नाव काय असावं हे ठरवायचा अधिकार यांना कुणी दिला? यामागे भाजपचे वेगळेच राजकारण शिजत आहे का हा प्रश्न आहे। टवाळखोर गुंडाला राजकीय अभय दिलं जातं हे भाजपचे अच्छे दिन आहेत का असा सवाल उपस्थित केलाय। संभाजी ब्रिगेड आणि सर्व समविचारी संघटना या भ्याड हल्ल्याचा निषेध करून थांबणार नाहीत। आम्ही निवेदने देऊन निषेध करून आता थांबणार नसल्याचा इशारा यावेळी देण्यात आला। यावेळी डॉक्टर संजय पाटील, अमृत सूर्यवंशी, आसिफ बावा, प्रमोद सूर्यवंशी, नितीन मिरजकर, संभाजी पोळ, शिवाजी मोहिते, दिगंबर कांबळे, महेश खराडे, आशा पाटील, विजया पाटील यांच्या पदाधिकारी उपस्थित होते। काल अक्कलकोट येथे माननीय प्रवीणदादा गायकवाड, प्रदेशाध्यक्ष संभाजी ब्रिगेड यांच्यावर जो भाजपच्या गुंडांनी हल्ला केला याचा निषेध करण्यासाठी सांगलीतील सर्व पुरोगामी संघटना एकत्र येऊन निषेध करत आहेत। या हल्ल्यामागे पुरोगामी शक्तींना भीती दाखवण्याचं काम हे हल्लेखोर करत आहेत। पण या ब्राह्मणवादी लोकांना हे माहीत नाही की पुरोगामी विचार हे लढवयांचे विचार आहेत। या लढवय विचार कधी कुणाला भीत नाहीत आणि लढा देणं हे काम पुरोगामी विचारांचं आहे। प्रवीणदादांना हल्ला करून हा राजकीय हल्ला आहे असं प्रवीणदादांनी सांगितलं ते अत्यंत सत्य आहे। कारण की बीजेपीचा एक पोचलेला गुंड प्रवीणदादांसारख्या व्यक्तीवर हल्ला करतो व तेथून जातो, यामागे नक्कीच राजकीय शक्तीने केलेला हल्ला आहे। या हल्ल्याचा निषेध आम्ही सर्वजण इथे करत आहे। एवढेच बोलतो आणि मी थांबतो।